नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थवेलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। गेले काही व्हिडिओ आपण चर्चा करत आहोत तो आत्मा आणि एनर्जी ह्या दोघांचा एकमेकाशी काय संबंध आहे, आत्मा नक्की करतो काय, एनर्जी नक्की काय करते, त्याच्यानंतर ज्या आपल्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या हिशोबाने आपण कसे एकमेकाला रिप्रेझेंट करतो किंवा आपलं अस्तित्व एक्सप्रेस करतो, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या। आता आत्मा आणि एनर्जी ह्या दोन्हीबद्दल एकत्रितरित्या ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स थोड्याशा ऑब्झर्व करायचा प्रयत्न करूयात। आपण जर का नीट विचार केला तर आपल्या सभोवताली जे आत्मा म्हणजे जे स्थूल शरीर आहेत आणि जी ऊर्जा हे आपल्या अस्तित्वामध्ये आपल्या वातावरणामध्ये असतात। तर आपण याचं नीट ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला असणारी जी ऊर्जा आहे तिचं स्वरूप हे एक्झॅक्ट नाहीये कशा अर्थाने ती ट्रान्सफॉर्म होत असते हे आपल्याला माहितीये, परंतु ऊर्जा ही कुठल्याही एका ठराविक आकारापुरती मर्यादेमध्ये नाहीये। ऊर्जेला कुठल्याही प्रकारचा आकार नाहीये आणि त्याची जी काही शक्ती आहे ती अनियंत्रित आहे। ज्या वेळेला आपण ती ऊर्जा नियंत्रित करायचा प्रयत्न करतो त्याच वेळेला आपला आत्मा आणि ही ऊर्जा हे एकमेकांशी कंपॅटिबिलिटी प्रस्थापित करतात आणि आपल्याला एंड रिझल्ट मिळत असतो। आता ह्या प्रकारामध्ये ज्या वेळेला आपण आत्म्याचा विचार करतो त्यावेळेला आत्मा ह्याला कुठल्या तरी ठराविक क्रायटेरिया मध्येच तो बसतो, म्हणजे त्याची जे काही शरीर असेल त्या शरीराची कुठल्याही प्रकारची वृत्ती असेल किंवा आकृती असेल, पण ती आकृती ही एका मर्यादेमध्ये स्थित केलेली आहे आणि त्या मर्यादेच्या पलीकडे आत्मा जाऊ शकत नाही। तेच ज्या वेळेला आपण ऊर्जेचा विचार करतो त्यावेळेला ऊर्जा ही कुठल्याही फॉर्म मध्ये आणि कुठल्याही आकारामध्ये प्रवाहित होऊ शकत असते। तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या विभिन्न कॅरेक्टरिस्टिक्स असताना सुद्धा आत्मा आणि ऊर्जा हे एकत्रितरित्या कसं वर्कआउट करतो याची माहिती घेऊयात। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे कधीही विसरू नका की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।